नमस्कार. इंटरव्हल नंतर सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण स्वधर्माचा डायग्राम बघितला. आता हा गीतेतला श्लोक मी इथे मुद्दाम एवढ्यासाठी डिस्प्ले केलेला आहे, कारण याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रवृत्ती हा शब्द भगवंतांनी वापरलेला आहे. आपण स्वभावाबद्दल चर्चा करत होतो, की प्रत्येकाने प्रवृत्तीनुसार जर काम केलं, तर अ, आपल्याला योग्य सिद्धी प्राप्त होऊन आपण आपल्या इच्छित स्थळी जास्तीत जास्त लवकर, सुरक्षित आणि आनंददायी पद्धतीने पोहोचतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता गुणधर्म आपण कसा समजावा आपला? गुणधर्म समजण्याची गुरुकिल्ली मी तुम्हाला देतो. कोणतंही कार्य करताना 3 अवस्था असतात. ते कार्य करण्याच्या आधीचा समय असतो, ते कार्य करतानाचा समय असतो आणि कार्य केल्यानंतरचा समय असतो. तर कोणतंही कार्य करण्यापूर्वी आपल्याला जेव्हा आठवतं, की अरे आपल्याला हे काम करायचंय, तेव्हा आपल्याला अतिशय चांगलं वाटलं पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, इन्स्पायर्ड वाटलं पाहिजे, मोटिव्हेटेड वाटलं पाहिजे. केव्हा एकदा हे कार्य करतो असं आपल्याला झालं पाहिजे. त्यानंतर ते कार्य करत असताना आपण त्यात इतकं बुडून गेलं पाहिजे, की स्वतःचाही विसर पडला पाहिजे आपल्याला. म्हणजे अक्षरशः देहभान विसरणं ज्याला म्हणतात, तहान-भूक विसरणं म्हणतात. एखाद्या गोष्टीत तितके जेव्हा आपण रममाण होतो, तेव्हा ते कार्य खरंच आपल्याला आवडत असतं. आणि कार्य केल्यानंतर आपल्याला जेव्हा आठवण होते, की अरे अमुक-अमुक कार्य आपल्या हातून झालेलं आहे, तेव्हा एक कृतकृत्य वाटलं पाहिजे, तृप्त वाटलं पाहिजे. आणि हे कार्य आपल्या हातून झालं याबद्दल एक प्रकारची कृतज्ञता वाटली पाहिजे. कोणतं कार्य असं आहे, की ह्या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्याला खूप चांगलं वाटेल? तो आपला गुणधर्म. समजा आता मी परत माझंच उदाहरण घेतो, कारण इतरांविषयी मला फारशी माहिती नाही. मी स्वानुभवावरून बोलायचा प्रयत्न करतो. जेव्हा गीता शिकवण्याचा विचार माझ्या मनात येतो, तेव्हा मला फार बरं वाटतं, की म्हणजे खूपच असं वाटतं, की केव्हा एकदा शिकवू, असं होतं मला. शिकवत असताना अक्षरशः मी देहभान विसरून जास्तीत जास्त माझ्याकडे जे काही थोडंफार ज्ञान आहे, ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा क्लास पूर्ण होतो, तेव्हा मला फार बरं वाटत असतं. म्हणजे माझी एनर्जी लेव्हल ही क्लास सुरू होण्याच्या आधी इतकीच असते, किंबहुना काकणभर जास्तच असते. कारण मजा आलेली असते क्लासमध्ये. तर हा एक माझा गुणधर्म झाला. समजा क्रिकेट खेळताना तसंच क्रिकेटबद्दल सचिन तेंडुलकरला वाटत असेल किंवा टेनिसबद्दल फेडररला वाटत असेल. गाताना कदाचित लता दीदी, आशा ताई भोसल्यांना तसं वाटत असेल. म्हणजे आणि हे लोकं मोठे आहेत म्हणून त्यांना तसं वाटतं, आपण सर्वसामान्य आहोत, असं काही समजून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. आपण युनिक आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा एरिया असतोच, की ज्या एरियामध्ये वेअर गॉड हॅज गिव्हन अस अनफेअर एडव्हांटेज ओव्हर ऑल दी अदर्स आणि तो गुणधर्म म्हणून आपल्याला दिलेला असतो. आणि तो गुणधर्म फक्त आपण ओळखला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या जीवनात वापरला पाहिजे. म्हणजे मग स्वधर्म अतिशय सुकर होतो आणि सुफल होतो. म्हणजे त्याची अ, अधिभौतिक आणि भौतिक दोन्ही कर्मफल आपल्याला खूप छान मिळतात. आता अ, सृष्टी सत्व, रज, तम गुणांपासून निर्माण केली प्रकृतीने हे आपण बघितलेलंच आहे. आपली प्रकृती काय? म्हणजे सत्व, रज, तमांचं कोणतं मिश्रण आपल्यात आहे याच्यावरून आपला वर आपला आपला वर्ण काय? म्हणजे आपला गुणधर्म काय? हे ठरेल. आता साधारण 4 वर्ण आपल्याला माहिती आहेत, जे कृष्णाने गीतेत सांगितलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्या 4 वर्णांची प्रकृती कशी असते, हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे, की ज्यांच्यात सत्वगुणाचं आधिक्य असतं, रजोगुण हा मध्यम असतो आणि तमोगुण जवळपास नसतोच किंवा फार कमी असतो. अशा लोकांना ब्राह्मण म्हणतात आणि त्यांचं मुख्य धर्म काय? तर ज्ञान.
ज्ञानाला वाहून घेणं, कस्टोडियन्स ऑफ नॉलेज, हे ब्राह्मणांचं कर्तव्य आहे. तसं क्षत्रियांमध्ये रजोगुण हा सर्वाधिक असतो. सत्वगुण हा मध्यम असतो आणि तमोगुण कमी असतो. तर क्षत्रियांचं कर्तव्य काय? तर क्षतात त्रायते स क्षत्रिय. जसं ब्रह्मम जानाति स ब्राह्मण, तसं क्षतात त्रायते स क्षत्रिय. क्षत म्हणजे कलॅमिटी, इमर्जन्सी, आणि त्रायते म्हणजे रक्षण करतो. म्हणजे जो समाजातल्या दुर्बल घटकांचं मोठमोठ्या आपत्तींपासून रक्षण करतो, तो क्षत्रिय. आणि त्याच्यात रजोगुण हा जास्त असलाच पाहिजे. त्याच्यात वीर्य, शौर्य, धैर्य हे सगळं जास्त असलंच पाहिजे, तरच तो क्षत्रिय व्हायला योग्य आहे. थोडक्यात काय, जर तुमच्यात वीर्य, शौर्य, धैर्य यांचा प्रादुर्भाव असेल, तर तुम्ही क्षत्रिय झालेलं बरं. वैश्य म्हणजे त्यांच्यातही रजोगुण खूप असतो, पण त्यांच्यात तमोगुण मध्यम असतो आणि सत्वगुण थोडा कमी असतो. म्हणून मग ते अ, अ, व्यापार किंवा इतर गोष्टींकडे वळतात, जेणेकरून समाजाला त्यांचा फायदा होऊ शकतो त्यांच्या गुणधर्माचा. आणि जे शूद्र असतात त्यांच्यात तमोगुणाचं सर्वाधिक्य असतं, रजोगुण हा मध्यम असतो, म्हणजे काम करण्याची कार्यक्षमता असते, सत्वगुण कमी असतो. असे लोक सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये जास्त असतात. म्हणजे ते आपले इतर लोकांना सेवा करून समाजाला उपयोगी ठरू शकतात. आणि बाकीची जी दोन कॉम्बिनेशन्स आहेत ती पॉसिबल नाहीयेत. म्हणजे सत्व आणि तमो गुण हे एकत्र नांदू शकत नाहीत, कारण ते परस्पर विरुद्ध गुण आहेत. तर हे 4 वर्ण लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे आपला गुणधर्म किंवा आपला वर्ण ठरण्यासाठी. एखादी व्यक्ती जर ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली, तर ती ब्राह्मणच असेल असं अजिबात नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परशुराम. परशुराम हे ईश्वराचे 6वे अवतार आणि त्यांच्यात क्षत्रिय गुण जास्त होता आणि म्हणून त्यांनी हातात परशु घेतला आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आणि ज्ञानाची ओढ त्यांच्यात एवढी जास्त नव्हती. शांतीची ओढ त्यांना एवढी जास्त नव्हती. एखादा जर क्षत्रिय कुळात जन्माला आला, तरी तो क्षत्रिय असेल असं नाही. याची उत्तम उदाहरणं म्हणजे महावीर किंवा वर्धमान महावीर किंवा सिद्धार्थ गौतम, ज्यांना आपण बुद्ध म्हणून ओळखतो. बुद्ध तर राजकुमारच होते. त्यांचा जन्म तर क्षत्रिय कुळातच झाला. पण त्यांना शांतीची ओढ होती, त्यांना ज्ञानाची ओढ होती. त्यामुळे ते मग पुढे गौतम बुद्ध झाले आपल्या आयुष्यात. म्हणजे क्षत्रियत्व सोडून देऊन. तर आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो, कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणत्या धर्मात जन्माला आलो, याला काहीच महत्व नाही. महत्व कशाला आहे, तर आपला गुणधर्म काय आहे, आपली प्रकृती काय आहे, परमेश्वराने आपल्याला काय विशिष्ट गुण किंवा अवगुण देऊन या पृथ्वी तलावर कोणती भूमिका करण्यासाठी पाठवली. आता खुद्द कृष्णाचंच उदाहरण घ्या ना, त्याने तर 4ही भूमिका केल्या. कृष्ण अर्जुनाला गीता सांगताना ब्राह्मण होता. त्याच्यासारखा ब्राह्मण तोच. कारण मुळात ब्रह्मविद्या कृष्णापेक्षा जास्त कोणाला जास्त माहिती असणार. त्यामुळे ब्रह्मम जानाति स ब्राह्मणा. तर गीता सांगण्यापुरता कृष्ण ब्राह्मण झाला होता. कंसाला मारताना, नरकासुराला ठार मारताना तो क्षत्रिय होता. कारण घाणेरड्या प्रवृत्तींपासून त्याने समाजातल्या दुर्बल घटकांचं म्हणजेच प्रजेचं रक्षण केलं, त्या घाणेरड्या प्रवृत्तींचा नाश करून. तेव्हा त्याने हातात शस्त्र धरलं होतं आणि तो 100% क्षत्रिय होता. त्याने वैश्याची भूमिका आपल्या बालपणात आणि कुमारवयात जास्त केली, गोकुळ आणि वृंदावनात. तेव्हा तो गायी पाळायचा. गायींचं दूध काढून त्यापासून त्याचे काही पदार्थ बनवून त्याची खरेदी विक्री, हा जो गवळ्यांचा व्यवसाय होता, तोही त्यांनी केलेला आहे आपल्या लहानपणी आणि कुमारवयात. आणि शेवटी अर्जुनाचं सारथ्य करताना तो शूद्र झाला. आणि या सर्व भूमिका योग्य वेळेला आपल्या आयुष्यात निभावून देऊन त्याने धडा घालून दिला मानव जातीसाठी, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एक म्हणजे हे जन्माने ठरत नाही, तुमच्या कर्माने ठरतं. आणि म्हणूनच तर कर्ण म्हणायचा ना सारखा, की सुतो वा सूत पुत्रो वा जोवा कोवा भवाभ्यहम
दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुष. म्हणजे तुम्ही माझ्या बाणांचा तिखटपणा एकदा अनुभवा, म्हणजे मग मी सूतपुत्र आहे हे तुम्ही विसरून जाल. तर जन्माने काही कोणी ठरत नसतो. त्यामुळे उगीचच आपल्या मिशीला तूप लावून मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तुमचं कर्म ठरवतं तुम्ही कोण आहात. हे एक. आणि दुसरं म्हणजे अमुक एक वर्ण हा दुसऱ्या वर्णापेक्षा अधिक श्रेष्ठ, ही सुद्धा पूर्णपणे चुकीची कल्पना. सगळे वर्ण आता कारमध्ये आपण ठरवतो का, की एक्सेलरेटर जास्त महत्वाचा की ब्रेक जास्त महत्वाचा? कारचं इंजिन जास्त महत्वाचं की कारचं स्टीअरिंग व्हील जास्त महत्वाचं? अहो, यातली एकही गोष्ट जर नसली तर कार चालूच शकणार नाही. त्याप्रमाणे समाजाची जर व्यवस्था नीट चालायची असेल सुरळीतपणे, तर ह्या चारही वर्णांची अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना परमेश्वराने स्वतःच हे चारही वर्ण घालून दिलेले आहेत आपल्यासाठी. आपल्या स्वभावानुसार योग्य वेळी फॉलो करायला. तर मग त्याच्यात कसं काय कमी जास्त असेल? परमेश्वराची जर सगळी मुलं आहेत, तर आपल्या मुलांमध्ये आपण भेदभाव करतो का? किंवा नाही, नाही, मला मुलगा आहे तो जास्त चांगला आहे. हां, मुलगी आहे मला ती काही असं केलं तर तो मूर्खपणा आहे. त्याप्रमाणे ह्या चारही वर्णांमध्ये जे परमेश्वर निर्मित आहेत, विशिष्ट उद्दिष्टाने समाजाच्या हितासाठी, समाजाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये आपण भेदभाव भेदभाव उगीच निर्माण करणं, याला आता मूर्खपणा म्हणावा की वेडेपणा, हे तुम्हीच ठरवा. म्हणून तो म्हणतोय, "चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्यम् अकर्तारम् अव्ययम्." हे सांगतोय, हे मी स्वतः केलेलं आहे. तर याच्यात तुम्ही प्लीज भेदभाव करू नका. याच्या मागचं उद्दिष्ट, याच्या मागचं स्पिरिट ओळखा आणि त्याप्रमाणे वागा. त्यातच तुमचं भलं आहे. आता स्वधर्माविषयी बोलताना आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे, की जेव्हा आपण मानव जन्मात येतो, तेव्हा 3 प्रकारची ऋणं आपल्याला फेडायची असतात आणि ती आपल्या कर्मातून आपल्याला फेडायची असतात. पहिलं जे ऋण आपल्यावर असतं, ते पितृऋण म्हणता येईल. म्हणजे अँसेस्ट्रल डेट, की जे आपल्या अ, अ, वा अ, आपल्या वडील धाऱ्या लोकांपासून आपल्यापर्यंत आलेलं असतं. कारण त्या त्यांच्यामुळेच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचं आपल्यावर ऋण आहे आणि हा जन्म महत्वाचा काय आहे आपल्यासाठी? कारण फक्त ह्याच जन्मात आपण मोक्ष मिळवू शकतो. कारण ही फक्त मनुष्य योनी हीच कर्मयोनी किंवा मोक्ष योनी आहे. बाकीच्या सगळ्या भोग योनी आहेत. आपण हे पाहिलंय. त्यामुळे जन्म-मरणाच्या किंवा सुख-दुःखाच्या किंवा ॲक्शन रिएक्शनच्या दुष्ट चक्रातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल कायमचं, तर मनुष्य जन्म आवश्यक आहे आणि तो तर आपल्याला आपल्या आई-वडिलांमुळे आणि त्यांच्या पूर्वजांमुळे मिळालेला आहे. मग ते ऋण आपण फेडायला नको का? तर त्या ऋणाला पितृऋण म्हणतात. दुसरं ऋषी ऋण म्हणजे आपल्या गुरूंचं आपल्यावर ऋण असतं. कारण या समाजात आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं, ते सगळं ज्ञान आपल्याला आपल्या शिक्षकांनी, आपल्या गुरूंनी दिलेलं असतं आणि आपण त्याची परतफेड करणं हे अपेक्षित आहे. कारण समाज चालायचा असेल तर देवाण आणि घेवाण दोन्ही झालं पाहिजे ना. तर जर गुरूंनी आपल्याला इतकं उपकृत करून ठेवलेलं आहे ज्ञान देऊन, तर त्यांचं ऋण या ना त्या अ, मिशाने आपल्याला फेडलंच पाहिजे आणि ते कसं फेडायचं हे आता आपण पुढे बघणार आहोत. आणि तिसरं म्हणजे ज्या समाजात आपण वाढतो, ज्या समाजाचा आधार घेऊन आपलं आपण जीवन आनंदाने व्यतीत करतो, त्या समाजाचं सुद्धा आपल्यावर ऋण असतं. तर हे 3 ऋण जी आहेत, ती 3 सर्कल्स जी फंडामेंटल आहेत त्यांना संलग्न किंवा कॉरेस्पॉन्ड होताना तुम्हाला दिसतील. पितृऋण हे गुणधर्माशी संलग्न आहे. ऋषीऋण हे विशेष धर्माशी संलग्न आहे आणि समाज ऋण हे सामान्य धर्माशी संलग्न आहे. आता ती फेडायची कशी? हे आपण बघूया. हा जो डायग्राम आहे, तो समजावून घ्यायला थोडं तुम्हाला नीट लक्षपूर्वक बघावं लागेल. आता आपल्याला साध्या मॅथ्समध्ये माहिती आहे, की भूमितीमध्ये जसं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतो. तसं इथे निळ्या लाईन्सनी एक्स ॲक्सिस जो दाखवलेला आहे, तो आपल्या आयडेंटिटीशी निगडीत आहे. म्हणजे आपल्या ओळखीशी, म्हणजे मी कोण याच्याशी संबंधित आहे. आणि जो वाय ॲक्सिस दाखवलेला आहे, तो समाजाकडून आपण काय घेतो किंवा समाजाला काय देतो याच्याशी संबंधित आहे.
तर आता मी परत एक्स ऍक्सिस विषयी बोलतो, की जसं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जास्तीत जास्त आपण जातो, तसे आपण आपली ओळख विसरतो. विसरतो याचा अर्थ आपली ओळख अ, त्याला कमी महत्त्व देऊन ईश्वराच्या फक्त ईश्वरालाच आपण जास्त अर्पण होतो. आणि जसं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस जो आहे, तिथे आपण कोणीतरी विशेष आहोत असा अहंकार आपल्या मनात निर्माण होतो आणि समाजाच्या दृष्टीने मग खरंच आपण थोडे बहुत विशेष होतो सुद्धा. तसं वाय ॲक्सिस जो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे, तो जास्त पॉझिटिव्ह तेव्हा होतो जेव्हा आपण समाजाला देतो आणि तो वाय ॲक्सिस निगेटिव्ह होतो तेव्हा समाजाकडून आपण घेतो. आता जसं कृष्णाने चातुर्वर्ण्य सांगितलेलं आहे ना, तसं 4 आश्रम सुद्धा सांगितलेले आहेत आणि त्या आश्रमातून आपण सगळं आयुष्य कसं व्यतीत करायचं स्वधर्माच्या आधारे, हे आपण या डायग्रामवरून बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे 4 आश्रम म्हणजे हे 4 क्वाड्रंट्स. तुम्हाला दिसेल की एक क्वाड्रंट जो आहे तो म्हणजे बॉटम राइट कॉर्नर, बॉटम राइट क्वाड्रंट हा बी या अक्षराने दाखवलेला आहे. बी म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, आपल्या आयुष्यातला पहिला आश्रम. त्याच्यानंतर जो बॉटम लेफ्ट कॉर्नर आहे तो जी या अक्षराने दाखवलेला आहे. तो क्वाड्रंट म्हणजे गृहस्थाश्रम. त्याच्यानंतर टॉप लेफ्ट कॉर्नर आहे तो व्ही या अक्षराने दाखवलेला आहे. तो वानप्रस्थाश्रम. आणि चौथा टॉप राइट कॉर्नर जो आहे तो एस या अक्षराने दाखवलेला आहे. त्याचा अर्थ संन्यासाश्रम. तर ब्रह्मचर्य आश्रम आपण आयुष्याच्या 25 वर्षापर्यंत करणं अपेक्षित आहे. 25 ते 50 वर्षापर्यंत आपण गृहस्थाश्रम सांभाळणं अपेक्षित आहे. 50 ते 75 वर्षांपर्यंत आपण वानप्रस्थाश्रमात असायला पाहिजे आणि 75 नंतर 100व्या वर्षापर्यंत आपण संन्यासाश्रमाचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आपण शतायुषी असं परिपूर्ण स्वधर्माने युक्त आपल्या वर्णाशी प्रामाणिक आणि चारही आश्रमातून परिपूर्ण आयुष्य जगलो, की आपण अगदी कृतार्थ झालो किंवा कृतकृत्य झालो असं म्हणता येईल. तर आपण आपल्या जन्मापासूनच सुरुवात करूया. तुम्ही बघाल, की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण नोबडी असतो, म्हणजे कोणीच नसतो. आपली काय ओळख असते किंवा कोण असतो आपण? कोणीच नाही. आपल्या नंतर जे घडत जातो, ते समाजामुळे घडत जातं. आपल्या आई-वडिलांमुळे, आपल्या गुरुजनांमुळे आणि समाजामुळे. या 3 लोकांचं ऋण घ्यायला आपण सुरुवात करतो. म्हणजे काय? वी स्टार्ट टेकिंग फ्रॉम देम सो दॅट वी कॅन स्टँड ऑन अवर ओन फीट. आणि अपेक्षा अशी आहे, की 25व्या वर्षापर्यंत आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे मिळालेल्या ज्ञानाच्या अंगाने असू दे किंवा आपल्याला आलेल्या इमोशनल मॅच्युरिटीच्या अंगाने असू दे किंवा आपली बायोलॉजिकल डेव्हलपमेंट पूर्ण होण्याच्या अंगाने असू दे. या सर्व दृष्टींनी आपण 25व्या वर्षापर्यंत समर्थ होऊन आपल्या पायावर उभं राहणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे 12 वर्षापर्यंत आपण फक्त बालपण एन्जॉय करणंच अपेक्षित आहे. ह्या अ, अ, वर्णाश्रम पद्धतीनुसार. 12 वर्षापर्यंत कसलीच कटकट नाही. ना शाळा, ना काही. खा, प्या, मजा करा, खेळा, बागडा. पूर्ण बालपण. 12व्या वर्षी उपनयन विधी. उपनयन म्हणजे तिसरा डोळा. तिसरा डोळा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुग्रही जाणं आवश्यक आहे. तिसरा डोळा हा ज्ञानाचा डोळा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आणि ते गुरुग्रही 12 वर्ष राहणं आपण अपेक्षित आहे. एक तप केलं पाहिजे. तप म्हणजे 12 वर्ष. ती तपश्चर्या पूर्ण झाली गुरुच्या मार्गदर्शनाखाली, की मग आपण पूर्णपणे सक्षम होतो, एक मानव म्हणून. आणि जेव्हा गुरुगृहाहून घरी परत येतो 25व्या वर्षी, तेव्हा मग आपण गृहस्थाश्रमात पदार्पण करणं अपेक्षित असतं. म्हणजे काय? स्टार्ट रेझिंग अँड सपोर्टिंग अ फॅमिली म्हणजे लग्न करणं. तर आता इथे आपण हळू आपले 3 ऋण फेडायला सुरुवात करतो. पितृऋण कसं फेडतो? तर एखाद्या चांगल्या व्यक्तीशी लग्न करून अ, आपण आपल्या पितरांचा वंश पुढे नेण्याच्या दृष्टीने मुलं-बाळं आपल्याला झाली, की आपलं पितृऋण फेडलं गेलं.
हे गृहस्थाश्रमात पितृऋण असं फेडायचं आणि मग वानप्रस्थाश्रमात पितृऋण फेडताना आपण आपले आई-वडील ज्यांना आपली जे तेव्हा संन्यासाश्रमात गेलेले असतात, त्यांना आधार देऊन दुसऱ्या पद्धतीने पितृऋण फेडतो. असं 2 पद्धतीने पितृऋण फेडायचं असतं. एक म्हणजे गृहस्थाश्रमात असताना ब्रह्मचर्याश्रमात तुम्ही कोणतंच ऋण फेडणं अपेक्षित नाही. गृहस्थाश्रमात पितृऋण कसं फेडणार? तर मुलं-बाळं, संसार करून. वानप्रस्थाश्रमात कसं फेडणार? तर संन्यासाश्रमातल्या आई-वडिलांना आधार देऊन. आणि संन्यासाश्रमात तुम्ही काही ऋण-बिणं फेडणं सुद्धा अजिबात अपेक्षित नाही. आता ऋषी ऋण कसं फेडायचं हे बघू. परत ब्रह्मचर्याश्रमात ऋषी ऋण फेडायचंच नसतं. ते फक्त गुरुची सेवा करायची, पण गुरुकडून जास्तीत जास्त ज्ञान शोषून घ्यायचं. गृहस्थाश्रमात ते कसं फेडायचं? तर ते गुरूंनी दिलेलं ज्ञान आपल्या धंद्याला वापरायचं. म्हणजे जो तुम्ही वर्ण चूज कराल, त्यानुसार जे विहित कर्म तुमच्या समोर येईल, ते करणं अपेक्षित आहे. आणि वानप्रस्थाश्रमात ऋषी ऋण कसं फेडायचं? तर आपली सेकंड लाईन तयार करू. म्हणजे 50शी नंतर तुमचं ज्ञान हे तुम्ही तुमच्यापुरतं मर्यादित न ठेवता इतरांमध्ये मुक्त हस्ताने वाटलं पाहिजे. म्हणजे मग दुसरा प्रकार झाला ऋषी ऋण फेडण्याचा. आणि समाज ऋण कसं फेडायचं? तर समाज ऋण परत ब्रह्मचर्याश्रमात आणि संन्यासाश्रमात काही तुमच्यावर ऋण नसतं. म्हणजे फेडण्याची अपेक्षा नसते. गृहस्थाश्रमात सर्वभूत हितांसाठी कार्य करून समाज ऋण फेडायचं आणि वानप्रस्थाश्रमात तुम्ही हळू आपल्या धंद्यातून निवृत्त होऊन जास्त मेंटरिंग, कोचिंग, शेअरिंग ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्स, ब्रिंगिंग अप द सेकंड लाईन, बिल्डिंग द नेक्स्ट टीम ऑफ लीडर्स हे करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 आश्रम पूर्ण करायचे असतात. साधारणतः 25शी पर्यंत आजही आपण शिक्षण पूर्ण करतो. 12वी आपली बायोलॉजिकल डेव्हलपमेंट तर पूर्ण झालेलीच असते आणि जर गीतेचा लहानपणापासूनच अभ्यास केला म्हणजे 12 वर्ष ते 25 वर्ष नीट अभ्यास केला तर जी इमोशनल मॅच्युरिटी यायला पाहिजे ती सुद्धा 25व्या वर्षापर्यंत निश्चितच गीतेच्या अभ्यासातून येऊ शकते. तर अशा रीतीने परिपूर्ण व्यक्तिमत्व आपलं झालं की मगच लग्नासारखी मोठी जबाबदारी आपण उचलू शकतो आणि हल्ली मुलांना वाढवणं ही किती मोठी जबाबदारी आहे हे मी सांगायला नको. पण ती सुद्धा जबाबदारी आपण समर्थपणे जो भक्कम ब्रह्मचर्य आश्रमाचा पाया आपण घातलेला आहे, त्याच्यावर उचलू शकतो. इतकंच नव्हे तर आपल्या धंद्यात सुद्धा आपण खूप प्रगती करू शकतो. भौतिक आणि अधिभौतिक दोन्ही. आणि मग 50शी नंतर आपल्याला आपला प्राईम टाईम निघून गेलेला असतो. मग म्हणजे एखादा सोल्जर असला तर 50शी नंतर त्याने युद्धाला जाण्यापेक्षा त्याने तरुण जे सैनिक असतात त्यांना युद्धाचं प्रशिक्षण द्यावं आणि त्यांना फ्रंटवर पाठवणं अपेक्षित आहे. आणि 75 नंतर मात्र सर्वार्थाने निवृत्ती आणि ईश स्मरणाकडे जास्तीत जास्त स्वानुसंधान किंवा ईशसंधान आणि त्याच्यातच रममाण होणं, आत्मानंदातच रममाण होणं हे अपेक्षित आहे. कारण तोपर्यंत शरीराच्या कमी अधिक व्याधी सुद्धा सुरू झालेल्या असतात आणि मग त्या व्याधींपासून मुक्ती हवी असेल किंवा एकूणच संसारातून जन्म-मरणाच्या फेऱ्यातून ऍक्शन रिएक्शनच्या ट्रॅपमधून जर मुक्ती हवी असेल, कर्माचं ओझं, कार्मिक बॅगेज कमी करायचं असेल, तर मग संन्यासाश्रम 75 ते 100 वर्षात घ्यावा, असं धर्माने आपल्याला सूचित केलेलं आहे. परत धर्म म्हणजे हिंदू धर्म नसून कृष्णाने सांगितलेला मानव धर्म हे इथे एकदा आपण आवर्जून परत लक्षात घेऊया. आणि असा स्वधर्म प्राप्त केल्यावर परिणामांची चिंता करायची आवश्यकताच नाही. म्हणजे कृष्णाने जे परिणामांची चिंता तू करू नकोस कारण ते तुझ्या हातातच नाही हे सांगितलेलं आहे ना. तसंच त्याच्या पुढे जाऊन कृष्णाने सांगितलं, की त्याच्या पुढची युक्ती मी तुला सांगतो. तू स्वधर्म कर, तुझ्या वर्णाप्रमाणे 4ही आश्रम फॉलो कर आणि मग जो काही परिणाम होईल, तो कसाही असला तरी उत्तमच असेल. त्याने अर्जुनाला ते कसं सांगितलं, "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चया."
आता हे युद्ध करणं हेच तुझ्या दृष्टीने योग्य आहे, याच्यात शंकाच नाही. आणि त्या युद्धात होऊन होऊन काय होईल? एकतर तू जिंकशील किंवा मरशील. जिंकलास तर संबंध पृथ्वीचं राज्य करशील, आणि जरी दुर्दैवाने तुझा मृत्यू झाला तरी सुद्धा वीरगती प्राप्त होऊन तू शेवटी स्वर्गलोकालाच जाशील. म्हणजे काय? तर तुझी कीर्ती दरवळतच राहील. आता मरण काय कोणाला टळलंय का हो? पण मरण कसं येतं, तुम्ही जीवन कसं जगलात यालाही महत्व आहेच की नाही? आणि जर स्वधर्माने आणि योग्य पद्धतीने सगळं जर आपण नीटनेटकं जीवन जगलो, तर "मरावे परी कीर्तिरूपे उरावे" असं जे समर्थांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे खरोखरच आपण आपली एक चांगलं उदाहरण लोकांना घालून देऊ शकतो आणि आपली कीर्ती नंतर कायम दरवळत राहू शकते. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. अ, आणि शेवटी सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसी. म्हणजे आपल्या पापातून मुक्त जर पूर्णपणे व्हायचं असेल, कार्मिक बॅगेज आपल्याला कमीत कमी ओझं आपल्या खांद्यावर घ्यायचं असेल, ट्रॅव्हल लाईट म्हणतात त्याप्रमाणे जर लाईट ट्रॅव्हल करायचं असेल, तर नॉन अटॅचमेंट म्हणजे सुख असो दुःख असो, लाभ असो किंवा अलाभ असो, जय मिळो अथवा पराजय हो, आपल्या कुरुक्षेत्रावर आपण जर सतत कृष्णाने सांगितलेल्या पद्धतीने त्याच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या सारथ्याखाली युद्ध करत राहिलो, तर आपण पाप हे आपल्यापासून शेकडो योजन दूर राहील, याच्यात तिळमात्र शंका नाही. आणि शेवटी तो काय म्हणतो, "स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात." म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला मोक्षच मिळाला पाहिजे, आपण परफेक्टच झालं पाहिजे किंवा अमुकच-तमुकच असं काहीही प्रेशर पण त्याने दिलेलं नाही. तो म्हणतो, ह्या मार्गावर काही पावलं जरी टाकली तुम्ही, तरी सुद्धा मोठमोठ्या संकटांपासून तुमचं संरक्षण होतं. संकटांपासून आपलं रक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आकाश पाताळ एक करतो. एवढं करायची खरंच काही गरज नाही. कृष्णाने सांगितलेल्या मार्गावर चाला आणि अशी काहीच पावलं जरी तुम्ही टाकू शकलात, तरी सुद्धा सर्व प्रकारच्या संकटांपासून, सर्व प्रकारच्या पापांपासून, सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटी पासून तुमची पूर्ण मुक्तता आत्ताच होईल आणि उरलेलं जीवन सुद्धा तुम्ही खूप आनंदाने आणि खूप उपयुक्ततेनुसार अ, म्हणजे लोकांना उपयुक्त होऊन हवं-हवंसं वाटून घालवू शकाल. म्हणजे वामनराव पै म्हणायचे नेहमी, की योगी होण्यापूर्वी तुम्ही उपयोगी व्हा. म्हणजे जसं एखादा माणूस सरकारी खात्यात अभियंता होण्यापूर्वी उपअभियंता असतो ना, तसं योगी होण्यापूर्वी तुम्ही उपयोगी व्हा आणि मग योगी व्हायची चिंता करा. हं. असं वामनराव पै म्हणायचे. आता स्वधर्माविषयी आपली चर्चा संपत आलेली आहे. मी परत सगळ्यांना एकदा होमवर्कची आठवण करून देतो आणि ते करण्याची नम्र विनंती करतो. कारण गीता वर्ग अटेंड करणं जितकं महत्वाचं आहे, त्यापेक्षाही अधिक महत्वाचं हे त्यानंतर होमवर्क घरचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. 3 अफर्मेशन्स तुम्हाला मराठीत माहिती आहेत. गीतामृतमचा ब्लॉग सुद्धा डेली मी शेअर करतोच आहे. आणि अ, जीवनाच्या या महानाट्यात एक पात्र, आपलं पात्र कोणतं आहे, याची जाणीव ठेवून ते स्वधर्माने किंवा कृष्णाने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे चोख वठवणं आणि ते वठवताना आपण प्रत्यक्ष साक्षीभावाने त्याच्याकडे बघणं, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आता आपल्याला 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटात आपण स्वधर्माविषयी जर काही कोणाला चर्चा करायची असेल किंवा जर प्रश्न असतील, तर त्या ते प्रश्नोत्तर किंवा ती चर्चा करूया. कृपया आता तुम्ही मला अ, प्रश्न विचारा किंवा चर्चा आपण सुरू करू. 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. हो. कोणाला काही विचारायचंय का?
प्रसाद, मला एक विचारायचं होतं की तुझे 3 सर्कल जे दाखवले होते, हा S, G आणि V, हा त्यात ते पहिलं स्पेसिफिक किंवा विशेष सांगितलं, दुसरं गुणधर्म, आणि व्हीच हे काय होतं, सामान्य धर्म जे दिलं होतं त्याचं? म्यूट आहे, म्यूट. हा आता ऐकू येतंय ना? हो. हा, आपण त्या सर्कलकडे परत एकदा जाऊया. हम्म. तुझा प्रश्न काय? हा जो व्ही आहे ना, व्ही, त्या हा. सर्कल विषयी. व्ही म्हणजे विशेष धर्म. विशेष धर्म म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात इच्छेने किंवा अनैच्छिकरित्या प्राप्त झालेले सगळे रोल्स. म्हणजे आता अमुक तू मुलगा आहेसच, त्यानंतर तू कदाचित वडील असशील, किंवा अ, एखाद्या संस्थेत जर कार्यरत असलास तर त्या संस्थेचा तू एम्प्लॉई असशील, तू भारताचा नागरिक आहेस, तू मित्र आहेस अनेक लोकांचा. तर ह्या सर्कलचा अर्थ मित्र, भारताचा नागरिक, एखाद्या फर्म मध्ये एम्प्लॉई, किंवा मुलगा, किंवा नवरा, किंवा पिता, हे जे सगळे तुझे रोल आहेत, जे तुझ्या परिस्थितीत तुला प्राप्त झालेले आहेत, ते विशेष धर्माचं सर्कल. आणि वरती एस जो आहे तो सामान्य धर्म पहिला. म्हणजे सामाजिक बांधिलकी. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला. सामाजिक बांधिलकी. आपण खरं बोललं पाहिजे, आपण नीतीने वागलं पाहिजे, आपण इतरांना मदत केली पाहिजे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपला त्रास कोणाला होता कामा नये, झालाच तर आपला उपयोग झाला पाहिजे. लोकांशी खेळीमेळीने राहिलं पाहिजे. सोशल लाईफ हे आपलं चांगलं नाही, असलं आणि पाहिजे. एस जो आहे तो कुठला? एस जो वरती सांगितलं तो पहिला. सामान्य. वरचा पहिला एस वाला सामान्य धर्म, आणि खालचा विशेष धर्म. हा, आणि जी म्हणजे गुणधर्म. आणि विशेष धर्मामध्ये सामाजिक बांधिलकी आहे. नाही, सामान्य धर्म म्हणजे सामाजिक बांधील, सोशल टाईप. तुला मिळालं का प्रश्नाचं उत्तर? हो, मला त्यात थोडंसं ह्याच्यात कन्फ्युजन झालं की एस आणि म्हणजे व्ही जे होतं त्याच्यात सामाजिक बांधिलकी, आणि हे जे सामान्य धर्म आहे त्यात थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मला. हा, कारण सामाजिक बांधिलकी ही सर्वांना असते, पण विशेष धर्म हा त्या व्यक्तीलाच असतो. उदाहरणार्थ, जर तुला बहीण असेल तर तिचा विशेष धर्म मुलीचा असेल, आणि तू मुलगा आहेस म्हणजे तुझा विशेष धर्म वेगळा आहे. तुला मुलीचा विशेष धर्म लागू नये, मुलीचा रोल तू प्ले करू शकत, म्हणजे करू नयेस. म्हणजे तू ओके. पुत्राचा रोल प्ले करावास, आणि समजा तुला बहीण असेल तर तिने पुत्रीचा रोल प्ले करावा, असा तुमचा विशेष धर्म वेगळा होतो, पण दोघांना सामाजिक बांधिलकी एकच आहे. ओके. आणि दुसरं मागच्या ह्याच्यात एक होतं की तू जे आता सांगितलेलं आहेस की म्हणजे मनुष्य जन्मात आपल्याला मुक्ती मिळू शकते, म्हणजे त्या ह्याच्यात करतो. मग मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो का तो? म्हणजे समजा जर आपण त्यातनं मुक्ती नाही मिळाली तर तो रोटेशन मध्ये जास्ती वेळा पण येतो? जास्ती वेळाही येतो, आणि जास्ती वेळाच येतो, कारण कृष्णाने असं क्लिअरली सांगितलेलं आहे की भोगयोनीतले भोग, चांगले किंवा वाईट, एकदा भोगले की जीवात्मा परत मनुष्य योनीत येतो. अनदर चान्स टू अटेन मोक्षा. मग त्यावेळेला अर्जुनाने आणखी एक प्रश्न विचारला होता की मग काय, मग सगळे पहिल्यापासून सुरुवात करायची का? तर कृष्ण म्हणाला, नाही, तुम्ही संचित आणि संस्कार घेऊन प्रवास करत असता, त्यामुळे आदल्या दिवशीचा क्लोजिंग बॅलन्स हा दुसऱ्या दिवशीचा ओपनिंग बॅलन्स.
जसा असतो तसं पुढच्या जन्माला पण लागू होतो. अं? पुढच्या जन्माला पण तो परत लागू होतो, म्हणजे आधीच्या जन्माचं पाप हो पुण्य. हो हो अर्थातच. बरं, आणखी कोण कोण आहेत? प्रशांत आहे आणि आकटे काकू आहेत. काकू, तुम्हाला काही विचारायचंय का? एक मिनिट मला जरा विचारायचं होतं की हम्म. प्रतिकारातून प्रतिसादाकडे जायचं असतं तर प्रतिक्रियेतून प्रतिसादाकडे. प्रतिक्रियेतून हा. त्याचं तेवढं एखादं उदाहरण सांगा ना, की प्रतिक्रिया अमक्या घटना घडली तर ही द्यायची, पण त्याच्याऐवजी प्रतिसाद कसा द्यायचा? हा, समजा एखाद्या माणसाने येऊन मला शिवी दिली, हो. त्याची प्रतिक्रिया म्हणजे मी त्याला आणखी 2 शिव्या देणार आणि एक थप्पड मारणार. हा आणि प्रतिसाद म्हणजे मी विचार करीन की बाबा याने मला शिवी दिली तर त्यात खरंच काही तथ्य आहे का, की शिवी देणं हे चांगलं नाही हे त्यालाही माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याला शिवी द्यावीशी वाटली मला, म्हणजे माझ्या हातून काही चूक तर नाही ना झाली वागण्यात. तर हा ते हा थोडंसं मी इंट्रॉस्पेक्शन केलं आणि मग मलाच कळलं की अरे, माझा पाय चुकून याच्या पायावर पडला होता, मला कळलंही नाही, पण त्याला बिचाऱ्याला खूप लागलं आणि हा म्हणून त्याच्या तोंडून पटकन शिवी निघून गेली. तर मग माझा हम्म. प्रतिसाद कसा असेल? मी म्हणे, अरे सॉरी, हा अरे मला म्हणजे चुकून पडला पाय, लक्षच नव्हतं माझं, आता परत मी पाय न देण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, व्हेरी सॉरी, रिअली सॉरी. हा झाला प्रतिसाद. आणि त्याने मला शिवी दिली बर म्हटल्यावर चटकन उठून त्याच्यात थोबाडात मारणे, हा झाला ही झाली प्रतिक्रिया. तर प्रतिक्रियेतून बर दुःख निर्माण होतं आणि प्रतिसादातून सुख निर्माण होतं. म्हणून प्रतिक्रियेतून प्रतिसादाकडे प्रवास आवश्यक आहे माणसासाठी. बर पण काही वेळा नाही बोललं ना काही, तर आपली भूमिका नीट समोरच्या माणसाला कळत नाही. हा, त्यामुळे मग तो, त्या वेळेला क्लिअर करावं लागतात काही गोष्टी. हो अर्थातच तो प्रतिसाद झाला. हा हा ठीक आहे, ठीक आहे. प्रशांत, म्हणजे तुला काही माइंड विचार? हा सॉरी, समजावून बोला बोला का. माइंड भाषेत नीट समजावून सांगणं आपला विचार किंवा भूमिका आपली, हा हो हो प्रतिसाद झाला. हो अर्थात ओके. शांतपणे सांगायचं, समोरच्याला हा कमी कमी न करता, डिसरिस्पेक्ट न करता सांगायचं, त्याच्या हा भल्यासाठी ते कसं होईल हे सांगायचं. आणि एकूणच ओके. खूप चांगल्या पद्धतीने जर समजावून सांगितलं तर तोही ऐकण्याची शक्यता वाढते. हो हो खरं. बरं. ओके, छान सांगितलं. प्रशांत, तुला काही हा. विचारायचंय का? हा हॅलो हॅलो. हा, बोल प्रशांत. हा ते आता जसं आधी आता मगाशी झालं हम्म की पाप पुण्य म्हणजे मागच्या जन्मातलं आहे पाप, समजा केलं असेल हम्म ते पुढील जन्मात पण म्हणजे त्या फेडायला लागतं का? म्हणजे आधल्या अर्थातच. जन्मात समजा मी एखादा कोणाचा खून केला असेल तर हो पुढच्या जन्मात मला तो माझा खून करतो किंवा असं काही, म्हणजे किंवा हो हो पुण्य पण हे सगळं त्याप्रमाणे. क्रिया प्रतिक्रिया चालूच असते सतत. अच्छा, ती सर्कल चालूच असतं, सायकल. हो हो ओके. आणि दुसरं एक ते आता भोगयोनीमध्ये आता आपण म्हणतो ना, या प्राण्याने त्याला खाल्लं हा, किंवा वेळ संपला तर मांसाहारामध्ये आपण. प्रशांत मला व्हॉट्सअपवर विचारा नंतर, पण आता विचार, पण अच्छा वेळ अच्छा संपण्याची शक्यता आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा नाही ते मग आपण म्हणतो ना की याने त्याला मारलं, म्हणजे ते आपण एक प्रकारे त्याला दुसऱ्या योनीमध्ये, म्हणजे ह्या योनीतनं दुसऱ्या योनीमध्ये आपण त्याला उलट म्हणजे